श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. दक्षिणा. गणपतीची पूजा असू दे किंवा सत्यनारायणाची, भटजी काकांना दक्षिणा देऊन आपण त्यांचे आशीर्वाद घेतो. आशीर्वाद घेतल्यावर मनात विचार येतो की गुरुजींना त्यांच्या पौरोहित्याबद्दल आम्ही मोबदला दिला, फार तर कामाचे वेतन दिले, पैसे दिले असे का म्हणत नाही? दक्षिणा हा शब्द परंपरेने बोलताना आपल्या सरावाचा होऊन गेला. त्यालाही एक कारण आहे. पूर्वी पुरोहितांना दक्षिणा म्हणून गाय देण्याची प्रथा होती. ती गाय देताना पुरोहितांच्या दक्षिण म्हणजे उजव्या हातालाच उभी करीत. त्या गायीला दक्षिणा असे म्हणत. उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहिले असता आपल्या डाव्या हाताकडची उत्तर आणि उजव्या हाताकडची दक्षिण हे आपण शिकलो आहोतच. पुरोहिताच्या दक्षिण म्हणजे उजव्या हाताशी गाय उभी केली असता त्यांना गायीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. कालांतराने गायीऐवजी आपण इतर द्रव्य देऊ लागलो, पण नाव तेच राहिले. गुरुला द्यायची दक्षिणा ती देखील गुरुदक्षिणा झाली. एकलव्याने गायीऐवजी अंगठा दिला तरी सुद्धा. अभिजात मराठीमध्ये योग्य जागी योग्य शब्द मुकुटासारखा शोभतो. स्वयंपाकघरात वापरला की तो नारळ, शालीसोबत आला की श्रीफळ होतो आणि देवाच्या गाऱ्हाण्याच्या जागी त्याचे भरले फळ होते. ओल्या श्रीफळाच्या करंज्या जशा आपल्या जिभेला गोड लागणार नाहीत, तशा अभिजात मराठीच्या मनाला आणि कानालाही गोड लागणार नाहीत. भाषेचा गोडवा वेगळाच. भाषा वेगवेगळ्या मार्गाने आपली रसना तृप्ती करत असते. मित्रहो, दक्षिणेचे देखील अगदी तसेच. दक्षिणा म्हणजे वेतन नव्हे, दक्षिणा ती दक्षिणाच आहे की नाही गंमत? मित्रहो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.